हाय मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? उन्हाळी पदार्थ बनवायसाठी मी मम्मीकडे आले होते. कालच मुरांबा बनवला, गुळांबा बनवला आणि आज कुरवड्या करायच्या होत्या. तर मम्मीच्या कुरवड्या बनवून झाल्या, त्याचा काही व्हिडिओ बनवता आला नाही. मग म्हटलं काकूंच्या घरी बनवायच्या, तिकडचा व्हिडिओ बनवू. मग काकूंनी माझ्या अगोदरच हे सगळं तयारी केली होती. चूल पेटवून पाणी ठेवलं, त्यानंतर सगळं साहित्य जमा केलं होतं. मम्मीचं कुरवड्या बनवून झालेलं, मग ते शेवगे तसेच होते कुरवड्या बनवलेले. मग ते इकडं आणले काकूंच्या कुरवड्या बनवायसाठी. मग नंतर काकूंनी पाणी ठेवलं. काकूंना मी विचारलं, जेवढं चीक ठेवलं आहे तेवढंच पाणी टाकायचं गरम करायला, उकळायला, आणि वर एक्स्ट्रा जे काय आपण ठेवू ते नंतर काढून घ्यायचं. असं सगळं योग्य प्रमाणात काकूंनी पाणी ठेवलं आणि काढून घेतलं एक्स्ट्राचं. त्यानंतर ते पाणी उकळलं की त्यामध्ये खसखस, पांढरे तीळ, जिरं आवडीनुसार टाकलं आणि मीठ टाकलं. त्यानंतर हे चीक असं व्यवस्थित ढवळून घेतलं. त्याच्या आत गाठी राहिल्या की मग नंतर ते चीक हटताना त्रास होतो, त्यामुळं हे आधी व्यवस्थित काकूने मिक्स करून घेतलं आणि मग नंतर ते पातेल्यात टाकायचं. ऊन खूप होतं, त्यामुळं सकाळ सकाळ गडबड चालली होती ह्या कामांची, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं कुरवड्या बनवल्या. खूप छान कुरवड्या झाल्या. तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा. खूप सुंदर असा चीक शिजवला काकूंनी आणि त्याच्या आम्ही कुरवड्या बनवल्या. तर एक दोन बायकांचं हे काम नसतं. आम्ही सगळेजण गावाकडं आलो की एकमेकांच्या घरी कुरवड्या बनवायला जातो. रोज एकेकाच्या कुरवड्या बनवायच्या. खूप मज्जा येते गावाकडं, सगळे मदतीला येतात. तसं शहरामध्ये नसतं, त्यामुळं हे जे मज्जा असते, हे जे अनुभव असतो, हे गावाकडंच अनुभवायला मिळतं. तर असं छानसं बनवून घेतलं. आता अजून एक काकू आल्या मदतीला. अजून एक काकू मदतीला आल्या आणि आता चीक शिजवायचा. मी आपलं उन्हात उभं राहून व्हिडिओ बनवत होती. काकू मला सारख्या म्हणायच्या, सावलीला थांब, सावलीला थांब. अशा पद्धतीनं काकूंनी सगळं व्यवस्थित करून घेतलं. बघा, मापात मीठ टाकलं, व्यवस्थित मीठ टाकून घेतलं. आता चीक त्यात टाकायचा आणि पटपट पटपट ते हटायचा. यासाठी खूप ताकद लागते. ते एकदा घट्ट व्हायला सुरुवात झालं की मग ते हलवता येत नाहीये. असं काकूने पुन्हा एकदा ढवळून घेतलं आणि यासाठी बेलणं किंवा ते मोठं असं रवीसारखं असतं तसं घ्यायचं. आता हा चीक वतायचा, तुम्ही बघू शकता. खूप ऊन लागत होतं. उन्हात सगळं हे काम चाललं होतं. सकाळचे 10:30 वाजले होते. असा चीक ओतायचा आणि दुसऱ्या एका माणसाने असं पटपट पटपट हलवायचं. बघा तुम्ही, पटकन घट्ट व्हायला सुरुवात झाली. टाकेपर्यंत, शेवटचा टाकेपर्यंत किती पटकन घट्ट व्हायला सुरुवात झालं. आणि हे खूप असं दाटसर असतं, त्यामुळे अजिबात हलवायला जमत नाही. इतकं फास्ट प्रोसेस असते याची, त्यामुळं अजिबात यात न थांबता गडबड करून हे करावं लागतं. मला तर अजिबात जमलं नसतं हे. काकूंच्या काचेच्या बांगड्या बघून मला एक प्रश्न पडला आणि मी काकूंना म्हटलं, काकू जर आता बांगडी फुटली, यात पडली तर काय करायचं? सगळेजण माझ्याकडं आश्चर्याने बघायला लागले. भैया मला रागवला. मला म्हटला, तुला असे सिली क्वेश्चन कसे काय पडतात ग? त्याच्यावरून आमच्या दोघांचं थोडंसं भांडण झालं तिथं. तरी पण व्हिडिओ काय आम्ही थांबवला नाहीये, कारण काकूंनी आम्हाला सांगितलं, तुम्ही दोघं भांडला तर कुरवड्या घालायचं कोण, म्हणूनसाठी आम्ही तिथंच आमची डील भांडण्याची थांबवली आणि व्हिडिओ बनवायला घेतला. बघा कसं काकू त्या हलवत्यात पटपट पटपट. किती दाटसर आणि खूप ते घट्ट झाले. असं ताकदीनं हलवायला लागतं. खूप वेळ असं हलवलं काकूंनी. जाळ पण कमी केला चुलीचा.
वरून ऊन लागत होतं, चुलीच्या पुढं इतकं गरम लागत होतं आणि त्यात आम्ही फरशीवर सगळं हे करत होतो. फरशी पण खूप तापलेली सकाळ सकाळ, पाय पण भाजत होते. पण कुरवड्या करायची मज्जा ती वेगळीच असती. या चिकाची टेस्ट तुम्ही कधी बघितली का? खूप छान लागते आणि खाली जे लागलेलं असतं त्याची पण टेस्ट, जे करपलेलं असतं ते खूप छान लागती. त्यानंतर असं एक काकूने हलवलं, त्यानंतर त्यांचा हात दुखायला लागला. मग दुसऱ्या काकूनी ते हलवून हलवून छानसं असं ते परतलं. भैया आमचा नुसता साईडला उभा राहून बघत होता. त्याला हलवायला सांगितलं, त्याला काही जमलं नाही. त्यांनी ते बेलनं पाडलं राखीत, त्यामुळे त्याला काही सांगितलंच नाही. नंतर हे एक्स्ट्राचं पाणी काढलेलं अजून वरनं टाकलं थोडं, कारण तो चीक जरा जास्त दाटसर घट्ट वाटत होता, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे जे एक्स्ट्राचं पाणी काढलेलं ते पुन्हा एकदा टाकलं त्यात आणि असं हलवलं. तुम्हाला जर या कुरवड्याची पहिल्यापासून जर प्रोसेस हवी असेल, म्हणजे किती गहू टाकला भिजायला, काय काय टाकलं, किती दिवस भिजवलं, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचं पण प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हे बघा, अजून थोडंसं पाणी लागलं अजून वरून. हे असं पद्धतीनं टाकायचं आणि हलवून त्याच्यावर आता झाकण टाकायचं आहे. जाळ पूर्णपणे कमी केलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप घट्टसर दाटसर असं झालेलं आहे. वास पण छान यायला लागला. आता अशा पद्धतीने सगळं हलवलं. आता ह्याच्यावर झाकण घालायचं. अशा पद्धतीनं झाकण घालून थोडंसं त्याला वाफ द्यायची. बघा, तुम्ही पूर्णपणे जाळ बंद केला, बाहेरच काढलं सगळं. आणि ते जेवढं त्याची हीट आहे आतमध्ये चुलीमध्ये, त्या हीटवरच ते सगळं बनवून होतं. तोपर्यंत काकूंच्या दारामध्ये खूप छान मोगऱ्याचं इतकं मोठं झाड होतं आणि त्याला खूप मोगऱ्याची फुलं पण लागलेली. आम्ही सकाळ सकाळ खूप सारे फुलं तोडून त्याचे गजरे बनवतो, सगळे गजरे घालतात. खूप सुंदर मोठं त्यांचं मोगऱ्याचं झाड होतं. पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं असं पाणी भरून ठेवायला लागतं. आणि कढीपत्त्याचं पण त्यांच्याकडे खूप छान झाड होतं. आम्ही रोज ताजे ताजे कढीपत्ते भाजीला घेऊन जातो. गावाकडे असलं की असं ताज्या भाज्या खायला भेटतात आणि खूप सुंदर असं सेंद्रिय सगळं खायला भेटतं. तोपर्यंत इकडे चीक शिजला, काकूंनी काढलं त्याचं झाकण. अजून एकदा मला वाटते झाकायला लागते. आता थोडा वेळ झाकलं आणि हे काढलं आता त्यातलं चीक. आता घालायच्या याच्या कुरवड्या. आता आपण जाऊयात टेरेसवर. खाली काय टाकायला चान्स नव्हता, खाली माती असल्यामुळं धूळ उडत होती आणि कोंबड्या शेळ्या वगैरे येत होत्या. त्यामुळं आता हे सगळं घेऊन जायचं टेरेसवर. काकूंचं आमच्या नवीन घर होतं, खूप सुंदर घर आहे, खूप छान घर आहे त्यांचं. आता त्याच्या टेरेसवर जायचं कुरवड्या घालायला. आता हे पातेलं मोठं वजं वर नेलं काकूनी गरम, आणि वर तयारी करून ठेवली होती. खाली साडी घातली होती हांतरून, त्याच्यावर आता कुरवड्या घालायच्या. तुम्ही पाहू शकता, एवढं वजं घेऊन आम्ही वर आलो. मी एकच बादली घेतली फक्त, त्यात शेवगे होते सगळे, आणि मोबाईल पकडून आम्ही आलो वर. आता हे काकूनी सगळं मला व्यवस्थित 3-4 शेवगे होते, त्याच्यात आम्ही असं भरलं. असं व्यवस्थित पद्धतीनं भरून ते शेवग्यामध्ये भरून दिलं. आता कुरवड्या घालायला सुरुवात करायची. मग माझी छोटी बहीण आली, त्याच्यानंतर काकू आल्या दुसऱ्या, भैया, असं आम्ही सगळेजण मिळून पटपट कुरवड्या घालायला सुरुवात केली. बघा तुम्ही, किती सुंदर अशी कुरवडी येते, छान तारा येतात कुरडईच्या, अशा तुटत नाही आहेत, काही नाही. त्याचा अर्थ चीक खूप छान शिजलेला आहे. चीक व्यवस्थित शिजला, पाणी वगैरे प्रमाणात असलं की अशा कुरवडीच्या तारा छान येतात, तुटत नाही आहेत मध्ये. आणि चीक जर कच्चा राहिला तर मग ते तुटतात. बघा किती सुंदर अशा कुरवड्याच्या तारा आलेल्या आहेत, एकदम सुटसुटीत झाला आहे.
मापात सगळं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं आम्ही पटपट घाई करून टेरेसवर कुरवड्या घातल्या. पाय खूप भाजत होते, त्यामुळे ही प्रोसेस फास्ट चालली होती. ऊन पण वाढत होतं आणि खाली फरशी पण तापलेली होती खूप, त्यामुळं हे आम्ही फास्ट 4-5 जणांनी घालून घेतल्या कुरवड्या. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा कुरवड्या झालेल्या आहेत. आणि गावाकडं असं उन्हाळ्याच्या दिवशी रोज एकमेकांच्या घरी आम्ही असं कुरवड्या करतो, पापड करतो. हे कुरवडी मी घातलेली आहे बघा. मला तर ते हलवता पण दाबता पण येत नव्हतं. पाय खूप भाजत होते, साडीवरच मी पाय ठेवलाय. खूप छान अशा कुरवड्या झालेल्या आहेत. या चिकाची तुम्ही कधी टेस्ट केली का? खूप सुंदर टेस्टी चिक लागतो हा. त्यानंतर आम्ही अशा कुरवड्या केल्या. भैयाला एक कुरवडी करायला दिली. भैया नुसता डोंगर करत होता एकाच जागेवर, तुम्ही बघू शकता. भैया नुसताच एका जागेवर डोंगर करत होता, त्याला सगळेजण हसायला लागले. तरी पण त्याने 2-3 कुरवड्या बनवल्या. शेवट पीठ थंड झालं की ते खूप घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे शेवट आम्ही त्याचे छोटे सांडगे बनवतो. बघा, भैयानी पण छान कुरवड्या केल्या. तुम्ही काय केल्या का कुरवड्या? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कशा झाल्या. आणि यामध्ये कलर घालायचा विसरला, कारण काकूने आधीच कलरच्या वेगवेगळ्या कुरवड्या बनवून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे यात काय कलर आम्ही घातलाच नाही आहे. आणि ह्या पांढऱ्या शुभ्र अशा छान कुरवड्या सगळ्या बनवून घेतल्या आम्ही. खूप सुंदर झाल्या, खूप सुंदर कुरवड्या झाल्या. अजिबात कशात फसलेलं नाही आहे काम, सगळं व्यवस्थित झालं. चिक पण व्यवस्थित शिजला आणि टेस्ट पण छान झाली. मीठ पण मापात घातलं काकूनी. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या कुरवड्या बनवून घेतल्या. बघा, एका साडीवर भरपूर कुरवड्या झाल्या. माझ्या मते ह्या 3 ते 4 किलोच्या कुरवड्या असतील, 3 किलोच्या असतील. मला काय त्याचं परफेक्ट माप माहीत नाही, पण तुम्ही बघा किती सुंदर झाले. कुरवडी उचलली तरी पण तुटत नाही आहे. आत्ताच घालून झाल्या, ते अजून ओल्याच आहेत. अशा उचलल्या, अशा वरून टाकल्या तरी तुटत नाही आहेत अजिबात. किती सुंदर अशा जाळीदार कुरवड्या झाल्या. त्यानंतर आता हे पातेलं असं खरडून खायचं काम सुरू झालं. खूप सुंदर अशा कुरवड्या केल्या आम्ही, तुम्ही बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं उन्हाळी काम झालं का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे माझा. आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा. धन्यवाद. थँक्यू. तुला खा की पुरे चले पोरा घाल.